स्वामी संदेश. थोडा थांब, शांत बस. आज मन भरलं आहे का? जीवन कधीही सोपं नसतं, हे लक्षात ठेव. बाहेरून ज्याचं हसू दिसतं, त्याच्या मनात किती वादळ आहे, हे फक्त देव जाणतो. माणसाचं मन, त्याच्या दुःख आणि संघर्ष यांचा अंदाज बांधता येत नाही. पण प्रत्येक वादळातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला शक्ती मिळते आणि प्रत्येक संकटातून जाणारा माणूस अधिक शहाणा होतो. तू म्हणतोस, मी सगळं केलं तरी काही होत नाही, पण लक्षात ठेव, शेतीत बी पेरल्यानंतर लगेच पीक येत नाही. आधी माती तणाव सहन करते, पाऊस सहन करते, सूर्याचा प्रकोप सहन करते, मग तेच बी सोन्यासारखं उगवते. जीवनातील संघर्ष हे तुझ्या विकासासाठी आहे. प्रत्येक अडथळा तुला अधिक धैर्यवान बनवतो, प्रत्येक अपयश तुला पुढे जाण्याची ताकद देतो. लोक तुला कमी लेखतील. जे उंच उडतात, त्यांच्यावरच दगड फेकले जातात. सामान्य माणसावर कुणी लक्ष देत नाही. त्यामुळे लोकांच्या मते राहून स्वतःला कमी समजण्याचा विचारही करू नकोस. तुझा मार्ग, तुझी साधना, तुझा प्रयत्न हेच महत्त्वाचं आहे. देवाच्या डोळ्यांसमोर तुझं प्रत्येक कर्म ठेव आणि फळाची चिंता त्याच्यावर सोड. कारण त्याच्याकडे वेळेची योग्य समज आहे. चुकीच्या वेळी मिळालेलं यश मनुष्याला उद्ध्वस्त करू शकतं, योग्य वेळी मिळालेले यश मात्र स्थिरतेची, समाधानीतेची आणि आनंदाची खात्री देते. आज खाली आहेस म्हणूनच उद्यावर जाण्याची ताकद मिळते. डोंगरावर चढायचं असेल तर आधी पाय जमिनीवर घट्ट धरायला हवे. संघर्ष हेच तुझं धैर्य तपासतात. थकवा येईल, मन डगमगेल, कधी कधी सगळं सोडून द्यावंसं वाटेल. पण त्या क्षणी थांबू नकोस. कारण तिथेच तुझा विजय उभा असतो. रात्री एकटं असताना आणि डोळ्यात अश्रू भरल्यावरही लक्षात ठेव, देव तुझ्या जवळ बसलेला असतो. तुझं प्रत्येक अश्रू वाया जात नाही. तो तुला पाहतो, समजतो आणि मार्गदर्शन करतो. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस. आज जे हसतात, उद्या तेच तुझ्या यशाचे नाव घेतील. कारण यश बोलतं आणि अपयश शांत असतं. तू एकटाच नाहीस. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक धक्का तुला अधिक मजबूत करतो. कर्म तुझ्या हातात आहे, फळ देवाच्या हातात आहे. तू फक्त प्रामाणिकपणे काम करत राहा, मेहनत करत राहा. तुझा प्रयत्न, तुझं धैर्य, तुझा विश्वास हेच तुझं खरे सामर्थ्य आहे. एक दिवस येईल की लोक तुझी गोष्ट उदाहरण म्हणून सांगतील. तू पडशील,